अमोना येथे खंडोबा यात्रेनिमित्त भव्य शंकरपट स्पर्धा। शंकरपटाला राज्य खेळाचा दर्जा मिळावा। कृष्णा सपकाळ। खंडोबा यात्रेनिमित्त अमोना येथे भव्य शंकरपट स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खिल्लारी जोड्यांनी सहभाग घेतला होता। शंकरपटाच्या उद्घाटनाप्रसंगी कृष्णा सपकाळ म्हणाले की राज्य सरकारने शंकरपटाला राज्य खेळाचा दर्जा द्यावा, तसेच शंकरपटाच्या बैलजोड्यांसाठी सरकारने अनुदानही द्यावे। दरम्यान शंकरपटात किनगाव येथील शेतकरी नितीन वानखडे यांच्या लखन आणि लक्षा या बैलजोडाने प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याचा सन्मान प्राप्त केला, तर मासरूड येथील शेतकरी बाळूभाऊ सपकाळ यांची राणा शंभू ही बैलजोडी दुसरी आली आहे। चिखली तालुक्यातील अमोना येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी खंडोबा यात्रा उत्साहात पार पडली। यानिमित्त पांडुरंग बहुउद्देशीय सेवा समिती, मल्हारगड व अमोना ग्रामस्थांनी उत्कृष्ट असे आयोजन केले होते। दिनांक 20 ते 21 जानेवारी 2025 असे 2 दिवसीय शंकरपेठ यावेळी पार पडले। विविध जिल्ह्यातून खिल्लारी जोड्या आणि बैलमालक आले होते। या प्रसंगी उद्घाटनीय भाषणात बोलताना कृष्णा सपकाळ म्हणाले की शंकरपट हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा नांदिक खेळ आहे। या खेळाला राज्य खेळाचा दर्जा मिळाला पाहिजे, तसेच या बैलजोड्याचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदानही द्यावे, असे प्रतिपादन सपकाळ यांनी केले। यावेळी शिंदखेड राज्याचे आमदार मनोज कायंदे यांचे सासरे सुभाषभाऊ दराडे, आमोणचे सरपंच प्रल्हाद इंगळे, अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी शंकरपटप्रेमी उपस्थित होते। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।